येत नाही. मन आहे चंचल, हाती घे गुरुचे बल. गुरुचं बल आपल्या हातात आलं तर मनाची चंचलता कमी होतो, चंचलता, आणि मन स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यानंतर समर्थ रामदासांचं प्रमाण आहे. समर्थ रामदास सांगतात, दया अंतरी भगवंत, अचल राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण. स्वभावताच बोलता यायला पाहिजे. आपण आता ओव्यांकडे बोलूया. श्लोक क्रमांक 43, एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक 43, ओळी क्रमांक 603. जो निर्विकल्प निज निवाडे, काल सार्थ सर्वथा नये त्याकडे, नश्वर नाही तया पुढे, काल कोणीकडे लिघेल. भगवंत उद्धवाला सांगतो, बघ उद्धवा, जो निर्विकल्प निज निवाडे, ज्याच्याकडं कुठलीच कल्पना नाही. कल्पना कोण तयार करतो? मन तयार करतो. कल्पना कोण तयार करतो? इकडे सगळं मनाचंच साम्राज्य आहे. संपूर्ण माणसं जी आहेत ती मनावरतीच आहेत. जोपर्यंत आपल्याकडे देहबुद्धी आहे तोपर्यंत मनाची शक्ती आहे. आणि मनाची शक्ती आपल्याकडून हळूहळू कमी होत जाते. कधी? तर ज्या वेळेला आपण मनाच्या पलीकडे जाऊ. मनाच्या पलीकडे परमात्मा आहे, देहाच्या पलीकडे परमात्मा आहे, आणि आपण अजून मनावरतीच आहोत. मनाचं तेच काम आहे, संकल्प विकल्प तयार करणे. आणि म्हणून मन चिंती ते वैरी न चिंती. मनाने चांगलं चिंतन केलं तर तो भगवंताकडे जातो, आणि मनाने जरासं जरी वाईट चिंतन केलं तर तो तात्काळ राक्षसी प्रवृत्तीकडे जातो. जो निर्विकल्प निज निवाडे, ज्याचे मन निर्विकल्प आहे, बघा निर्विकल्प असते म्हणजे कुठलीच कल्पना ज्याच्याकडे नाही तो देवरूप होतो. प्रत्येक माणूस सुख आणि दुःख, प्रत्येक माणसाला सुख आणि दुःख भोगायला लागतात. त्याला कारण एकच आहे, आणि ते म्हणजे मन. आणि ते मन ज्या वेळेला निर्विकल्प समाधीमध्ये जाते, निर्विकल्प बरं का, समाधीचा एक प्रकार आहे निर्विकल्प, कुठलीच कल्पना तुमच्याकडे नाही, त्यावेळेला तुम्हाला समाधी लागते. म्हणून ज्ञानवरा सांगतात, इंद्रियांच्या संगती जय पसरू होत अशी मती. मनाकडे विचार आले की लगेच आपले डोळे तिकडे जातात, कान तिकडे जातात, हात तिकडे जातात, पाय चालायला लागतात एखाद्या विषयांकडे. मन आपला काय करतो? त्या विषयांकडे धाव घेतो, आणि मग माणसाचे पाय चालायला लागतात. नंतर मग हाताने काय क्रिया होते, डोळ्यांनी काय क्रिया होते, म्हणजे सगळी क्रिया कोण करतो? मनच करतो. म्हणून इंद्रियांच्या संगती जाई पसरो होत अशी मती. आपलं मन, आपली बुद्धी इंद्रियांच्या द्वारे इकडे तिकडे धावली जाते. ते स्थिर होईल मागू ते आत्मस्वरूपी. ते मनच एका आत्मस्वरूपाकडे आलं की स्थिर होतं माणूस, आणि मग समाधी लागते. समाधी स्थिती केवल जय बुद्धी होईल निश्चल, तव तू पावशी केवल योगस्थिती. ज्ञानोबा सांगतात, समाधी स्थिती केवल. मग कुठलीच कल्पना तुमच्याकडे नसेल तर मनालाच समाधी लागते. समाधी म्हणजे काय बरं का? समाधी म्हणजे एका जागेवर बसून नाही. समाधी म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे कुठलेच विचार नसतील त्यावेळेला आपल्याला समाधी लागते. ते स्थिर होईल मागू ते आत्मस्वरूपी. एका आत्मतत्वाकडे आलं सर्व इंद्रिय तर आपण स्थिर होतो, आणि मग आपल्याला समाधी लागते. समाधी म्हणजे काय? कुठलीच कल्पना आपल्या मनाकडे नसेल त्यावेळेला आपण जसं का एखादा माणूस निद्रेमध्ये गाढ झोपला जातो, आणि झोपेतनं उठल्यावर काय म्हणतो? अरे बापरे, किती छान झोप लागली, तर एकदम फ्रेश होऊन जातो. तसं आपल्याला ध्यान करता करता कुठलीच कल्पना आपल्याकडे ज्यावेळेला नसेल त्यावेळेला
आपल्याला समाधी लागली जाते. म्हणून निर्विकल्प समाधी. म्हणून समर्थ रामदास म्हणतात की कल्पनेचे बरे जे मोहरताच मोहरे, स्वरूपी घालताच होय निर्विकल्प समाधी. कल्पनेचे बरे, जिकडे न्याल तिकडे ती जाते. तिला विषयांकडे न्या, तिला फिरायला न्या, तिला ध्यान करायला लावा, विषय भोगायला लावा, ती कल्पनाच करते सगळं काम. आणि कल्पना करणारा मन आहे. आणि तो मनच काय करतो? तो सर्व इंद्रियांचा राजा आहे. आणि तो त्या इंद्रियांना आदेश करतो आणि मग इंद्रिय तिकडे धावायला लागतात. म्हणून कल्पनेचे बरे जो मोहरताच मोहरे, म्हणजे स्वरूपी घालतात होय निर्विकल्प समाधी. आपल्या आत्मस्वरूपाकडे मनाला की आपल्याला निर्विकल्प कुठलीच कल्पना आपल्याकडे नसते आणि आपल्याला समाधी लागते. बघा, समाधीत लक्षात घ्या. आता इथं जो निर्विकल्प निज निवाडे, म्हणजे ज्याचे मन निर्विकल्प असते, काल सर्वता न येत त्याकडे. निर्विकल्प झाला की त्याला काळ ग्रासू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे कुठलीच कल्पना नाही पाहिजे. एकदा का निर्विकल्प झाला की त्याला सगळ्या गोष्टी शाश्वत वाटतात. नश्वर काही नाही बरं का, त्याला नश्वर असं काहीच वाचत नाही. सगळ्या गोष्टी शाश्वत वाटतात त्याला. नश्वर नाही त्यापुढे बघा. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण अमर आहोत, आपण मरणारच नाही. कोणाला वाटतं? ज्याला निर्विकल्प समाधी लागली त्याला. कारण त्याच्या मनाकडे काहीच विचार नसतात. ज्यावेळेला आपल्याकडे कोणतेच विचार नसतात त्यावेळेला आपल्याला समाधी लागलेली असते. आणि भगवंत कसा आहे? भगवंत सम आहे, सगळीकडे सारखा आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. भगवंत सगळीकडे सारखा आहे, कुठे कमी न कुठे जास्त नाही आहे. आता आपण मुंबईला गेलो आणि आपल्याला श्वास कमी मिळाला, आपण द्वारकेला गेलो आपल्याला श्वास कमी मिळाला, अजिबात नाही. आपण रशियाला गेलो, आपण अमेरिकेला गेलो, आपल्याला सगळीकडे सारखाच श्वास आपल्याला मिळतो. म्हणजे प्राणवायू जो आहे तो कोण आहे? तोच देव आहे. तो आपल्याला आत जातो बाहेर येतो, आत जातो बाहेर येतो. मला एक सांगा, मला एक उत्तर द्या. तुमचा श्वास जो आहे तो तुम्ही घेता का देव घेतो? आपला श्वास जो आहे तो आपण घेतो का देव घेतो? बघा ना, तुम्ही विचार करा, ध्यानाला बसा. अहो, तो आपापच आपला देव घेतो, आपल्याला घ्यायची गरज लागत नाही. तो देवच आपला श्वास घेतो आणि देवच आपला श्वास सोडतो. तोच आपला देव आहे, तोच आपला देव आहे, तोच आपला देव आहे. लक्षात घ्या. परत परत मी सांगतो की देव म्हणजे आपला प्राण, म्हणजे आपल्याला चालवणारा प्राणवायू. आणि त्या प्राणवायूला आपण काय करायला पाहिजे? निरोध करायला पाहिजे. मनालाच आपल्या त्या प्राणवायूला आपण निरोध केला तर आपलं मन स्थिर होतं. म्हणून योग साधना जी आहे ती त्यासाठी आहे की आपल्या मनाला कसं स्थिर करता येईल. मन चंचल आहे, त्याला स्थिर कसं करता येईल. आणि एकदा का तो स्थिर झाला की आपल्याला पाहिजे तेवढं ज्ञान मिळतो. पण आपलं मन स्थिर होतच नाही ना. आणि त्याला स्थिर करण्यासाठी गुरुला शरण जायचं असतो. आणि लोक नुसते प्रवचन कीर्तन करत सुटल्यात, पण अनुभव कोणालाच नाही. आणि चंचल वृत्तीची माणसाला अजून चंचलता वाढतो. अरे चंचल अशी धायलं तो सहज चिचळेल, निश्चल अशी धायल तो निश्चल. समर्थ रामदास सांगतात निश्चल व्हायला सांगितले आपल्याला. पण आपण निश्चल होतच नाही का? आपण आसन धारण करून बसत नाही. आसनावर बसा. जे निर्विकल्प निज निवाडे, काळ सर्वता नाही त्याकडे. जो निर्विकल्प झाला त्याला काळ काहीच करू शकत नाही. नश्वर नाही त्यापुढे, काळ कोणीकडे निघेल. आणि त्याच्यासाठी कल्पना जरी काल माणसाला भेडसावितो. कोणता काल माणसाला भेडसावतो? कल्पना केली की माणूस ताबडतोब माणसाचा प्राण जातो. आता बघा, त्याला साप खरोखर चावला आणि त्याने कल्पना केलीच नाही की मला साप चावले.
पण ज्या वेळेला त्याला मित्र भेटला बऱ्याच दिवसांनी आणि त्याने सांगितलं की अरे त्या दिवशी तुला साप चावला होता, झाली कल्पना केली मेला की नाही. मग आपण कल्पना जर केली की आपणच परब्रह्म आहोत, तर खरोखर आपण ब्रह्म आहोत महाराज, खरोखरच बरं का आपण ब्रह्म आहोत. पण आपण ती कल्पना करतच नाही. आपण ह्या देवाच्या मागे लाग, त्या देवांची पूजा कर, ह्या देवांची पूजा करू नये का? बघत आता करा, आम्ही नाही म्हणत ना तुम्हाला. पण इथं भगवंत सांगतो उद्धवाला, भगवंत उद्धवाला काय सांगतो ऐका आता. भगवंत उद्धवाला काय सांगतो की जन म्हणजे लोक, देवता म्हणजे देव, आत्मा म्हणजे आत्मा, ग्रह तारे आणि कर्म आपले कर्म आणि काल ही 6 दुःखांची कारणे आहेत असे जे म्हणतात ते विचाराने खोटे ठरते. मला देव त्रास देतो, मला लोक त्रास देतात, मला आत्मा त्रास देतो, मला ग्रह त्रास देतात, स्टार खराब आहेत माझे, माझा काल खराब आहे, हे सगळं खोटं आहे म्हणतात. तो ब्राह्मण म्हणतो तो. मन कल्पित संसार जाणं, मने कल्पिले जन्म मरण, संसार चक्री आवर्तन, मनास्तव जाण पूर्ण पुन्हा पुन्हा. नाथबाबा सांगतात किंवा भगवंत उद्धवाला सांगतो की जन, देवता, आत्मा, ग्रह, कर्म आणि काल ही 6 दुःखाची कारणे आहेत असे जे म्हणतात ते विचाराने खोटे आहे म्हणतात. खरोखरच मनामुळे सुखदुःख होते, मनामुळेच माणसाला सुखदुःख होतो. आणि म्हणून प्रत्येकाने ध्यानातून आपलं मन जे आहे त्या मनाला भजनाला लावा, त्या मनाला स्थिर करा. भजनातूनच मन स्थिर होणार आहे. भजनातूनच, नामातूनच चित्ताला स्थिरता येणार आहे. आणि ते नामच आपल्याकडे नसेल तर अखंड चंचल माणूस, अखंड चंचलता त्या माणसाकडे. आणि म्हणून नामाशी विनमुख तो नर पापिया असं ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात सगळ्यांना. ज्याच्याकडे नाम नाही, जो ध्यान करत नाही, तो माणूस पापी असं सांगतात ज्ञानोबा. नामाशी विनमुख तो नर पापिया, तो माणूस पापी असं सांगतात. पण स्पष्टपणे ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात. पण आपलं लक्ष आहे कुठे? आपलं लक्ष तिकडे नाही आहे. मग त्या मनाला शिकवण देण्यापेक्षा, त्या मनाला शिकवून देण्यापेक्षा त्या मनालाच रामरूप करावं लागेल. आणि एकदा का मन तुमचं स्थिर झालं, शांत झालं, तर ज्ञान तुम्हाला शोधत येईल. आणि मन कल्पनेमध्ये अडकला, मनाने विषयांची कल्पना केली की मन विषयांकडे धावतो. मनाने भगवंताची प्राप्ती करण्याची मनाने जर ठाम निश्चय केला भगवंताला प्राप्त करायचं तर करायचंच. ध्रुवबालाने काय केलं? ध्रुवबालाने आईने ढकलून दिलं ना मांडीवरनं, वडिलांच्या, सावत्र आईनं. मग त्याने दृढनिश्चय काय केला की जोपर्यंत मला अढळ पद मिळत नाही तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. मग ध्रुवाचा दृढनिश्चय खरा ठरला की नाही? गेला जंगलात निघून ना. जंगलात निघून गेल्यानंतर आता हा लहान बालक थाड पावलं टाकत गेला. आणि नारदाला हे माहीत पडलं. अरे मला कुठे चाललास म्हणतो. तर म्हणतो असं झालंय. ठीक आहे, मग दृढनिश्चय होता त्याच्या मनाचा दृढनिश्चय बघितला. बरं का, मनाचा दृढनिश्चय बघूनच भक्ती आहे. ज्याचा मन कमकुवत आहे त्याला आयुष्यात भक्ती जमणार नाही. मनच प्रबल पाहिजे, कारण सर्व गोष्टी आपल्या मनावर उमटल्या जातात. आणि मग नारदाने त्याला सांगितला की तुला 6 महिन्यातच भगवंताची प्राप्ती होईल. आणि मग त्याला अनुग्रह दिला, नाम दिला ते. आणि नामाच्या चिंतनातून त्याने काय केलेलं आहे?
श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे नियम पाळले त्याने आणि 6 महिन्यातच त्याला भगवंताची प्राप्ती झाली. जेव्हा त्याचं मन स्थिर झालं, त्याचा दृढनिश्चय काय होता? दृढनिश्चय असा होता की पहिल्या महिन्यात त्याने दिवसातनं फक्त एकच फल खायचा, दुसऱ्या महिन्यात फक्त झाडाची पाळं खायची, तिसऱ्या महिन्यात फक्त पाणी प्यायचा 1 घोट आणि काय करायचं? साधना करायची. बघा, साधना करायला नियम आहेत, आपल्याला ते नियम आपण पाळत नाही. साधनेमध्येच सगळं आहे. ध्रुव बाळाला प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती 6 महिन्यात करता आली. कसे? तर त्याने ते नियम दिले, त्या नियमाचं पालन केलं. नारद महर्षीने दिलेल्या नियमांचं पालन केलं. 4थ्या महिन्यात त्यांनी काय केलं? तर श्वास घ्यायला बंद केलं त्याने. आणि 5व्या महिन्यामध्ये सारखं श्वासाकडे लक्ष देऊन श्वास रोखून धरलं त्याने. संपूर्ण सृष्टीमध्ये श्वास थांबला जागच्या जागेवर. आणि 6व्या महिन्यामध्ये जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत श्वास घ्यायचं बंदच करून टाकलं. आणि त्याचा श्वास पूर्णपणे बंद पडला. त्यावेळेला संपूर्ण सृष्टीतील श्वास वारा पण थांबला होता त्यावेळेला. एवढी कठोर तपश्चर्या त्यांनी केली आणि त्याचा श्वास थांबला की मन पण थांबतो. लक्षात घ्या तुम्ही पण, ज्या वेळेला माणसाचा श्वास पूर्णपणे थांबला जातो त्यावेळेला मन माणसाचा थांबला जातो. ह्या अनुभवाचे बोलत बरं का. म्हणून ज्ञानवारा सांगतात की 12 गज निभाय 16 गज निभाय रात्रंदिवस फिरते. आणि हरीशी नेनती म्हणजे काय? 12 उंगल्या श्वास आपला आणि 16 उंगल्या श्वास. जोपर्यंत एक उंगली श्वास कमी होत नाही तोपर्यंत भगवंताची अनुभूती येत नाही. आणि जोपर्यंत मन स्थिर होत नाही, मन जोपर्यंत चंचल आहे, मन सारखा इकडे तिकडे फिरत राहतो. पण ज्या वेळेला श्वास आपला स्थिर होतो, शांत होतो, कमी होतो, त्यावेळेला मन पण शांत होतो. आणि मन एकदा शांत झाला की भगवंताची अनुभूती येते, आपल्याला आनंदाची अनुभूती येते. सच्चिदानंद स्वरूप आपल्याला, आपलं प्रत्येक माणसाचा स्वरूप हा सच्चिदानंद आहे. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाची आपल्याला अनुभूती येते. आणि तिथून खऱ्या भक्तीची किंवा खऱ्या अनुभूतीची किंवा आत्मसाक्षात्काराची माणसाला अनुभूती येते. या परिगा काल देख नवे सुख दुःखदायक. सुख दुःखाचे जनक मनची एक निश्चित. भगवंत सांगतो उद्धवाला, सुख दुःखाला एकच कारण आहे आणि ते म्हणजे मनच आहे. बघा, अनुभवाचे सांगतो, परत घ्या. सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा ह्यांच्या अभ्यासाच्या प्रक्रियेतून आलेले त्यांचे अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले. आणि तसेच अनुभव आज पण येतात. बरं का, आज पण येतात तसे अनुभव. पण आपण तेवढं स्थिर व्हायला पाहिजे. आपण मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. जोपर्यंत आपण मनावर आहोत तोपर्यंत आपल्याला सुख दुःख आहे. सुख दुःख समम कृत्वे. सुख दुःख सम वाटले पाहिजे माणसाला. म्हणून सुखी संतोष न यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मनामध्ये. कुठलाच लाभ हानी काही नाही पाहिजे. सुख दुःख मान अपमान हे माणसाला त्रास देतात. सुख आलं तरी माणसाला काही वाटलं नाही पाहिजे, दुःख आलं तरी माणसाला काहीही वाटलं नाही पाहिजे. ह्या कृपण ब्राह्मणाचं असंच झालेलं आहे. आणि म्हणून त्याला अनुभूती आली. आणि म्हणून त्याचा भगवंताने या 11व्या स्कंदामध्ये त्या भिक्षुकाचा उल्लेख केलेला आहे. या परिगा देख काळ देख नवे सुख दुःखदायक. काय सांगतात? आणि हे बरं का, हे योगाच्या प्रक्रियेतून नाही होत बरं का. ह्याला गुरुकृपा लागतो. नाही तर तुम्ही जाल योगाचा अभ्यास करायला, योगाभ्यास नाही होणार तसं. हे सगळ्याला गुरुकृपा लागते. आणि तो गुरु ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे,
पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देत असे. बघा, ते पुरुषार्थ आहे. भगवंताला प्राप्त करणे हा पुरुषार्थ आहे. योगा करणं म्हणजे पुरुषार्थ नाही. पैसे देऊन आपण जातो पण नाही ते कामाचं. कारण काय, तसं पाहिजे हो आपल्याला, गुरु तसा पाहिजे. पुरुषार्थ सिद्धी चौथी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष. मोक्ष आपल्या हातात घेतलेला असतं त्याने. घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देत असे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्ष त्याच्या हातात घेतो, मोक्षाची सोडी बांधी करतो. साधकाला मोक्ष हातात देतो कारण तो स्वतः त्या मोक्षाला हातात घेतो आणि लोकांना मोक्ष मिळावा म्हणून सातत्याने धडपड करत असतो. मोक्षाची सोडीबांधी करी. बघा, हे सगळ्या त्या प्रक्रियेत गुरु आपल्याला, तसा गुरु आपल्याला मिळाला तरच ते आपल्याला त्यातून मुक्त होता येतो. या परिगा काळ देख नव्हे दुःखदायक. काळ दुःख देत नाही. सुखदुःखांचे जनक, सुखदुःखांचा राजा, सुखदुःखांचं मुख्य कारण मनची एक निश्चित. मनच माणसाला सुखदुःख देतो आणि मन जेव्हा मनाच्या पलीकडे आपण जातो तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. जेथ हे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. तैसे मन एक मुद्दल जाय, मग अहम भावाधिक क्या आहे. ते तर शरीरच ब्रह्म होय अनुभवितो. ज्ञानोबा सांगतात शरीरच ब्रह्म होतो असा त्या साधकाला अनुभूती येते. संतांचे प्रमाणित बरं का, हे आम्ही आमच्या मनाचं सांगत नाही. आणि तशी अनुभूती आजही प्रत्येकाला येते, तुम्हालाही येईल. पण गुरुवर तेवढा विश्वास असला पाहिजे, गुरुवरती श्रद्धा असली पाहिजे. गुरुच्या अंतःकरणातून निघालेला आशीर्वाद, गुरुच्या अंतःकरणातून निघालेलं प्रत्येक स्फुरण शिष्याच्या अंतःकरणामध्ये जेव्हा जाते तेव्हा या ज्ञानाची प्राप्ती होते. स्वतःच्या बळावर नाही बरं का, स्वतःच्या बळावर नाही. मन कल्पित संसार जाणं, मने कल्पिले जन्म मरण. संसार चक्री आवर्तन मनास्तव जाण पुन्हा पुन्हा. परत परत मन काय करतो, मनच माणसाला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकवतो. मगाशी मी तुम्हाला सांगितला की माणसाला देव त्रास देत नाही, माणसाला लोक त्रास देत नाही, माणसाला आत्मा त्रास देत नाही, ग्रह त्रास देत नाही, कर्म त्रास देत नाही, काल त्रास देत नाही. मग त्रास कोण देतो, तर मनच माणसाला. खरोखर मनामुळे सुख दुःख निर्माण होतात. अशी त्या कृपण ब्राह्मणाची अनुभूती, त्याला आलेली अनुभूती भगवंताने उद्धवाला सांगितलेली आहे. प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्म्याने उद्धवाला हे ज्ञान सांगितलेलं आहे. मग ज्या वेळेला देव सांगतो त्यावेळेला खोटं आहे का. देवाने भगवद्गीता कुरुक्षेत्रावर सांगितली आणि आपण ते अजून तिला आपण हात पण लावत नाही, तर आपल्याला ज्ञान कसं होईल. आपला धर्मग्रंथ कोणता आहे, तो गीता आहे. भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे. एकनाथी भागवत आपला धर्मग्रंथ आहे. आपण त्यांना हातच लावत नाही. आपण कुठे चाललोय, कुठल्या मार्गाला चाललोय, आपण कोणाचं आपण ऐकतो. भगवंतानी प्रत्यक्ष अवतार घेऊन अवताराला येऊन गीता सांगितली आणि आपण आपलं त्याच्याकडे लक्ष नसेल तर आपण अभाग्या नरा पामरा हे कळेना. आपण अभागी आहोत, आपण पामर आहोत. हे साही प्रकार जाणं, म्हणती सुख दुःखाशी कारण. विचारता हे प्रमाण, मनोजन्य सुख दुःखे. हे साही प्रकार. लोकांना असं वाटतं की मला लोक त्रास देतात, मला लोक त्रास देतात, मला देव त्रास देतात, देव माझा वाईट करतो. आपण बोलतो नाही का, देवाने माझा वाईट केला, देवाचा माझ्याकडे लक्ष नाही, देवा किती मला दुःख आहे, माझं दुःख वेगळं कर देवा. कितीतरी माणूस काय करतो, नवस बोलतो. आत्माही त्रास देत नाही, कारण आत्मा हा स्थिर आहे. आत्मा येत नाही जात नाही, आत्मा स्थिर आहे.
ग्रह आहे, ग्रह पण त्रास देत नाही. ग्रह आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरत असतात. कर्म पण त्रास देत नाही म्हणतो, आणि काळ पण त्रास देत नाही. ही सहाही दुःख, सुख दुःख देत नाही, आपल्याला त्रास देत नाही. मग त्रास देणारं काय आहे, तर ते मन. हे सहाही प्रकार जाणं म्हणते सुख दुःखाचे कारण. विचारित आहे प्रमाण मनोजन्य सुख दुःखे. मनावरतीच सुख आणि दुःख तयार होतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की नाही, जेथ हे संसार चित्र उमटे, ज्या मनोरूपी पोटू फाटे, मनाच्या पडद्यावर हे सुख दुःख तयार होतात. संसार चित्र उमटे, मनाच्या पडद्यावर पटलावर सुख आणि दुःख ही उमटतात. बघा ना, आपण व्यवहारामध्ये गेलो, कोणी आपल्याला वाईट बोललं का लगेच आपलं मन दुःखी होतं. कोणी आपली वाहवा केली लगेच आपलं मन प्रसन्न होऊन जातो. एखाद्याची तारीफ केली त्याला वाटतं वा वा, लय लय भारी, माझी कॉलर ताट झाली. आणि एखाद्याला वाईट बोललं, तू बरोबर बोलत नाही, तर लगेच दुःखी होतो. मग हे त्रास कोणाला होतो? समोरच्या माणसाचं खरं असतो, समोरचा माणूस खरा बोलतो, पण ते आपल्या लक्षात येत नाही का? आपल्याला दुःख होतो. मग आपल्याला सुख आणि दुःखाच्या पलीकडे जायला पाहिजे. सुख दुःखाच्या पलीकडे नेणारा भगवंत आहे. सुख दुःखाच्या पलीकडे गेलो की भगवत स्वरूपाला आपण प्राप्त होतो. मग जोपर्यंत आपण मनावर आहोत तोपर्यंत सुख दुःख आहेत. म्हणून सर्वसामान्य लोकांची भक्ती जी आहे ती भक्ती देहबुद्धीवरच आहे, मनावरतीच आहे, मनाच्या पलीकडे जात नाही. आणि मनाच्या पलीकडे गेल्यानंतर किती पण संकट आले तरी माणसाला दुःख होत नाही. किती पण माणसाला मान अपमान वाढला तरी त्याला आनंद होत नाही. नवल घालवे कैसे मन, शुद्धी उपजवी मी पण, छिद्रूपा लावणी जीवपण, सुख दुःखे जाण भोगवी. आत्मा ज्ञानस्वरूप असतो बघा. नवल घालवी कैसे मन, शुद्धी उपजवी मी पण. आत्मा काय करतो? आत्मा ज्ञानस्वरूप असतो, त्यामुळे त्यात मीपणाचे मन उत्पन्न होते. बघा, मी ज्ञानी आहे असा माणसाला अहंकार वाटतो, आणि म्हणूनच माणसाला दुःख होतो. मी ज्ञानी आहे, मी पैसेवाला आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, मला आमच्या गावामध्ये किती मान आहे. हा मोठेपणा माणसाला काय करतो? माणसाला दुःख उत्पन्न करतो. जीवपणाची अवस्था निर्माण होते. आणि जोपर्यंत जीवभावावर आपण आहोत तोपर्यंत आपल्याला अनेक दुःख सुख भोगावी लागतात. सुख आला तरी पण आणि दुःख आला तरी भोगावंच लागणार आहे. आणि म्हणून मनाच्या पलीकडे जेथ हे संसार चित्र उमटे, मनोरूपी पटू फाटे. मनाचा पडदा फाटला पाहिजे. मनावरती संसाराचं चित्र आहे, सुखदुःखाचं चित्र आहे, मान अपमानाचं चित्र आहे. ते मनच फाटलं पाहिजे. मनोरूपी पटू फाटे, सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरामध्ये तोपर्यंत प्रतिमा दिसतो जोपर्यंत त्या सरोवरामध्ये पाणी आहे ना, ते स्थिर आहे तोपर्यंत प्रतिमा दिसतो. पाणी आटला तर प्रतिमा आहे का? तसा आपल्या मनाकडे संकल्प विकल्प आहेत तोपर्यंत आपल्याला दुःख आहे. आणि मनाकडे येणारे संकल्प विकल्प थांबले, जसं पाणी हलतो तोपर्यंत आपल्याला चित्र दिसत नाही. पाणी हलायचं बंद झालं सरोवरामधलं तर आपल्याला स्पष्ट चित्र दिसतं. तसं भगवंत आपल्याला स्पष्टपणे, भगवंताची आपल्याला अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या मनाकडे येणारी कल्पना थांबली पाहिजे, विचार थांबले पाहिजे, संकल्पने काढले. जयाचे मनची चैतन्य झाले बघा. ते एक देशी परिव्यापले लोकत्रय. तिन्ही लोकांना मन व्यापून टाकतो, म्हणजे मन व्यापक होतो. आणि मन ज्या वेळेला व्यापक होतो त्यावेळेला आपल्याला सुख दुःख जराही माहिती पडत नाही. लक्षात घ्या काय बोलतो. तर परत सांगतो की ज्या वेळेला मन व्यापक होतो तैसे संकल्पने काढले, जयाचे मनचे चैतन्य झाले. ते एक देशी परिव्यापले लोकत्रय.
एका आत्मतत्वाकडं, आत्मव्यापक आहे त्या आत्मतत्वाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला सुखदुःख याची जाणीव पण होत नाही. मनोची चैतन्य झाले तैसे मन एक मुद्दल जाये, मग अहंभावादिक के आहे, ते शरीरच ब्रह्म होय अनुभवितो. साधक काय करतो? शरीरच ब्रह्म होतो. मन एक मुद्दल जाये, मनाचा मनपणा निघून जातो. मुद्दल म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे मुद्दल आहे तोपर्यंत आपण धंदा करतो. मुद्दल गेली तर तसा आपल्या मनाचा धंदा काय आहे? तर संकल्प विकल्प तयार करणं. आणि ते संकल्प विकल्प आपले बाद झाले, येणे जाणे बंद झाले तर आपण परमात्म्याची प्राप्ती होते. संकल्प विकल्प हा मनाचा धंदा झालेला आहे. आणि त्या मनाच्या संकल्प विकल्पातून कोणी कीर्तन काय करतो, कोणी प्रवचन काय करतो, कोणी काय काय सांगतो. मुद्दल आहे ते. आणि ती मनाचं चिंतन, मनावर येणारे विचार, मनावर येणारे संकल्प विकल्प थांबले की परमात्म्याची प्राप्ती आहे. एवढं सोपं परमार्थ आहे. सगळं आपल्या जवळ येतं बरं का. आणि म्हणून भिक्षुगीत हे भिक्षुगीत मी समजून घ्या, हे तुमच्या आमच्यासाठी आहे. भगवंताने उगाचच का उद्धवाला सांगितलं भिक्षुगीत या 11व्या स्कंदामध्ये. फार सोपं आहे पण समजण्याला कठीण आहे, समजायला कठीण आहे बरं का. परमार्थ करायला सोपा आहे पण समजायला कठीण आहे. आणि समजायला कठीण आहे म्हणून नाथांनी 11वा स्कंद लिहिला. बघा तुमच्या लक्षात आलं तर. नाहीतर मग जर लक्षात येत नसेल तर मग येथे कोणाची बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपलाच आपण अनहित करतो. आपल्या मताने आपण काय करतो? चिखल घालवतो. म्हणून श्रीगुरु सांगतात तेच खरं आहे. म्हणून गुरुकृपा, सद्गुरु कृपा तेच गुरु किल्ली. कृपा हीच गुरु किल्ली आहे. जेणे ज्ञानदृष्टी प्रकाशली, त्या कृपेतून ज्ञानदृष्टी प्रकाशमान होते. द्वैत कपाटे उघडली एक म्हणजे द्वैत कपाटे म्हणजे मी आणि परमात्मा वेगळा नाही आहे, मीच परब्रह्म आहे असा भाव तयार होतो. त्या मनाच्या पलीकडे गेल्यानंतर मन एक मुद्दल जाये, मग अहंभावादिक के आहे, तेथ शरीरच ब्रह्म होय अनुभव येतो. शरीरच ब्रह्म होतो असा प्रत्येकाला अनुभव येतो. आत्ता पण येतो बरं का. काय काय लोक म्हणतात त्या कृतायुगातली गोष्ट आहे, द्वापार युगातली आहे, त्रेतायुगातली. अरे आत्ता तसा अनुभव येतो. आत्ता जसाच्या तसा अनुभव येतो. पण ते अनुभव करण्यासाठी आपल्याला तेवढी आपण काय करायला पाहिजे? सातत्याने श्रीगुरूंची संगत पाहिजे आणि आत्मचिंतन पाहिजे, भगवंताचं भजन पाहिजे. बस दुसरं काही नाही पाहिजे. नवल लागवी कैसे मन, शुद्धी उपजवी मीपणा चिद्रूप लावून जीव सुखदुःख भोगवे. आत्मा ज्ञानस्वरूप असतो, त्यामुळे त्यात मीपणाचा भान उत्पन्न होतो. बघा आत्मा काय असतो? आत्मा ज्ञानस्वरूप असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मीपणाचा भान उत्पन्न होतो आणि जीवपणाची अवस्था निर्माण होते. आणि आपण जीव आहोत, जीव भावावरच आपण आहोत. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा. रामकृष्ण हरी आपण जीवावरच राहणार. ज्ञानवाऱ्या सांगतात की ना, रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा, राम जपे. म्हणजे आपण काय व्हायला पाहिजे? जीवाला शिवाशी एकरूप करायला पाहिजे. जीवाला जीव शिवाचा ऐक्यपणा आपल्याला साधता यायला पाहिजे. जीव शिवा ऐक्य करी तो सद्गुरू. जीवाची आणि शिवाची भेट करून देतो ते सद्गुरू असतात. बाकी जगामध्ये आपल्याला बोलण्यासारखं काहीच ठेवलं नाही लोकांनी आता. आणि संसार दुःखाचे भोगी त्यामुळेच होतात. कोणामुळे होतात? जीव भाव आहे म्हणूनच हो. रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा,
म्हणजे जोपर्यंत आपल्याकडं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणतो तोपर्यंत आपल्याकडं जीवाचाच भाव आहे. जीव तत्वावरच आपण आहोत, पण आत्मा तो शिवाचा नाम जपे, राम जपे. मग भगवंत शंकराने कोणतं नाम जपला तोच आपल्याला जपता यायला पाहिजे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षी वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती जाताला. आणि ज्ञानदेव सार चोजविले, ज्ञानवरायापर्यंत ते ज्ञान आलं. आणि आपण त्या नाथ संप्रदायामध्ये मधलेच आपण आहोत, आनंद संप्रदाय. आणि म्हणून हे ज्ञान संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याकडे आलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती पडलं नसतं. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, हे सगळे बाबा लोक आले आणि त्यांनी आपल्याला कुठपर्यंत नेला? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. म्हणजे जे भगवान शंकराने जे नाम जपलं तेच नाम आपल्याला दिलेलं आहे. आणि त्या नामाच्या माध्यमातून सगळे ज्ञानाची प्राप्ती होते. डोळीचा कणू अल्प एका, डोळीचा कणू अल्प एक, तो शरीराशी दे अति दुःख, तेवी वासना मात्र आहे मन देख दारुण दुःख भोगवी. आता आपल्याला दृष्टांत दिला भगवंत. उद्धवाला दृष्टांत देतो की बघ बाबा रे, बघ बाबा उद्धवा, डोळ्यामध्ये एवढूसा कण गेला, एवढूसा बरं का बारीकसा कण गेला, तर तो डोळ्यालाच त्रास देतो का? अखंड शरीराला त्रास देतो. तो शरीराशी दे अति दुःख, संपूर्ण शरीराला दुःख देतो. कण कुठे गेलाय? डोळ्यामध्ये. त्रास कुठे होतो? अखंड शरीराला त्रास होतो. तेवी वासना मात्रे मन देख दारुण दुःख भोगवी. तसं मनाकडे वासना तयार झाली, वासना आली, किती माणसाला दारुण दुःख भोगवितो. अनेक प्रकारच्या वासना आहेत जगामध्ये आणि त्या वासनेचा पडसाद मनावरती उमटतो. काम वासना आली, क्रोध आला माणसाकडे, लोभ आला की त्रास मनाला होतो. आणि सर्व इंद्रियांचा राजा मन आहे. आणि एकदा का मनाला त्रास, मनाकडे ती वासना आली की ती वासना मन काय करतो? इंद्रियांकडे लादली जाते. जी वासना, एखादी वासना आली मनाकडे, डोळ्याला चांगली बघायची इच्छा झाली तर डोळ्यांना तो काय करतो? आज्ञा करतो मन. एखादं चांगलं वाईट, कोणाचं वाईट ऐकायचं सवय झाली माणसाला तर मन काय करतो? मनाला पहिल्यांदा ते कळतं आणि मन काय करतो? कानांना आज्ञा करतो. सर्व इंद्रियवर का? असा प्रत्येक इंद्रियांना आज्ञा करणारा मन आहे. आणि म्हणून मनालाच 205 मनाचे श्लोक समर्थाने लिहिले आणि त्यांना ब्रेक मारायला सांगितला. पण तो ब्रेक असा लागणार नाही. ब्रेक लागण्यासाठी आपल्याला मनाच्या पलीकडे जावं लागेल, मनाला रामरूप बनवायला लागेल, मनाला भजनानंदामध्ये घालवायला लागेल. ऐकून ज्ञान होत नाही, प्रॅक्टिकली करायला लागेल तुम्हाला. आपण एखादी भाजी घरात आणली, एखाद्या धान्य घरात आणलं आणि आपल्याला जेवण बनवायचं तर आपल्याला त्याच्याकडे बघून अन्न शिजेल का? तांदूळ आणले, बघत राहिलो, होईल का अन्न? भाजी आणली, आपण बघत राहिलो, होईल का आपलं जेवण, होईल का? तसं आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आपल्याच अंतरात्म्यावर आपल्याला प्रक्रिया कराव्या लागतील. आणि त्या प्रक्रिया संतांनी स्पष्टपणे आपल्याला या एकनाथी भागवतामध्ये, त्याच्यानंतर दासबोधामध्ये पण दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, सगळीकडे आहेत. पण तसा गुरु आपल्या जीवनात यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ रामदासाने लिहिले, सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा चौदेहाचा अंत आला, त्याने निदध्यास लागला स्वस्वरूपी. समर्थ रामदासाने लिहिले सद्गुरु बोध म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा बोध आहे, तो जेव्हा झाला तेव्हा चौदेहाचा अंत आला. म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण चारही देहांचा निरसन आपल्याला त्या नामाच्या
प्रक्रियेच्या माध्यमातून चारही ध्यानचा विसर पडतो आणि मग तेने निदध्यास लागला स्वस्वरूपी, म्हणजे ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये आपल्याला जाता येतो. आणि एकदा का ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये गेलो तर आपलं मन रामरूप होतो. आणि मन ज्या वेळेला भजनानंदामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला सगळ्या विषयांचा, सगळ्या इंद्रियांचा, सगळ्या देहाचा, जीवभावाचा काय होतो, निरसन होतो. आणि आपण त्या भजनानंदामध्ये, त्या आत्मानंदामध्ये आपण एकरूप होतो, भगवंताशी एकरूप होतो. म्हणजे भगवंत कुठे आहे तर मनाच्या पलीकडे आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, रामकृष्ण हरी भाव हा जीवाचा आणि आत्मा तो शिवाचा राम जपे. म्हणजे आपल्याला भगवान शंकराने दिलेली उपासना तिथपर्यंत जावं लागेल. स्पष्टपणे लिहिले बरं का, पण हे लोकांना कळत का नाही, तर तसा गुरु मिळत नाही. तसा गुरु मिळाला पाहिजे. आणि हे आम्ही बोलत नाही बरं का, हे नाथबाबांनी, ज्ञानोबारांनी सगळीकडे लिहिलं आहे. पण आपल्याला ते कळत का नाही, तर आपल्याला तशी दिव्य दृष्टी देणारा श्री गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत हे जे काय लिहिलं आहे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण करता येत नाही, त्याची आपल्याला अनुभूती येत नाही. डोळीचा कणू अल्प एक, छोटासा कण आहे, डोळ्यामध्ये गेला तो शरीराशी दे अति दुःख. बघा ना किती शरीरामध्ये, शरीराला किती त्रास होतो. आपल्या डोळ्यामध्ये कण गेला तर होतो की नाही प्रत्येकाला. तेवी वासना मात्रे मन देखत. असं जो वासनेला काय, मनाकडे वासना आली की दारुण दुःख मनच माणसाला भोगवतो. मनच काय करतो, माणसाला सुख दुःखामध्ये टाकतो. म्हणाल ते तर अविद्या देख, ते वय सुख दुःखदायक. अविद्या ब्रह्म असता देख, मने विन सुख दुःख कदा नुपजे. म्हणाल ते अविद्या देख. आणि अविद्या आणि ब्रह्म हे दोन्ही जरी असले तरी मना वाचून सुख दुःख उपजत नाही. जरी अविद्या असली तरी सुख दुःख असली तरी मनाशिवाय त्याची अनुभूती येत नाही सुख दुःखाची. म्हणून सर्व इंद्रियांचा राजा मन आहे. त्या मनाला आपण कसं करायला पाहिजे, मन करारे प्रसन्न सकल सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते सगळं मनावरती आहे. आणि प्रत्येकाचं मन चंचल असतो आणि त्या चंचल मनाला आपल्याला स्थिर करायचं असेल तर म्हणून तर आपल्याला प्रक्रिया दिलेल्या आहेत की नाही. प्रक्रिया कशासाठी दिल्या आहेत तर मनाला स्थिर करण्यासाठी. मन एकदा स्थिर झाला, मन एकदा त्या भगवंताच्या भजनामध्ये लागला तर आपल्याला सगळ्या गोष्टी, प्रपंचातल्या परमार्थातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. म्हणून नाही नाही आन दैवत तुका म्हणे, मना ऐसे. मनासारखा दुसरा देवच नाही. पण तो मन आपल्या श्रीगुरूने दिलेल्या भजनानंदामध्ये गेला तरच आपल्याला सुख दुःख होणार नाही. अन्यथा जर तो मनच आपला जर देहबुद्धीवर असेल तर प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला आपल्याला, प्रत्येक साधकाला त्रास होणार आहे. म्हणून मनाशी टाकिले मागे गतीशी तुलना नव्हे. मनाला काय करायला पाहिजे, म्हणून तो वायुसूत होता बघा. म्हणजे कोण, हनुमंतराया. ती हनुमंत स्वारी म्हणजे काय, प्रत्यक्ष वायू स्वारी होती ती. वायुसूत होता तो. आणि म्हणून वायुसूत म्हणजे काय, आपला जो श्वास जातो येतो जातो येतो तो वायुसूत आहे. आणि त्या वायूशी आपण एकरूप झालो तर आपल्याला तशी अनुभूती येते. दास्य भक्ती, त्या हनुमंताने दास्य भक्ती केली. म्हणजे काय, दास्य भक्ती केली त्याने रामाची. म्हणजे रामाची म्हणजे कुठल्या रामाची, जो श्वास आपला जातो येतो जातो येतो तो आपला राम आहे. आणि त्याने ती दास्य भक्ती त्याने काय केली, प्रगट केली. म्हणून हनुमंत स्वारी म्हणतात त्याला, हनुमंत स्वारी. आणि त्या हनुमंताने काय केलं, वायुसूत बनला. कसं बनला सूत, तर त्याने आपल्याच अंतरात्म्याचं, आपल्या आतमध्ये असलेल्या आत्मदेवाचं ध्यान त्यांनी केलं.
आणि म्हणून जेव्हा दगड टाकत होता, सेतू बांधण्याच्या वेळेला रामाने जेव्हा दगड टाकला, पहिला टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, आणि मागे बघितलं रामाने, अरे हनुमंत तू कधी आला? म्हणतो जेव्हा पहिला दगड टाकला तेव्हाच. म्हणजे काय त्याने सांगितला की ज्या दगडावर राम लिहिले नाही तो दगड बुडतो. रामाचा दगडही बुडाला, तसा तुमचा आमचा दगड बुडणार आहे. पण त्या दगडावर, या देहरूपी दगडावर आपण जर राम लिहायला शिकलो, श्री गुरु कृपेने सातत्याने आत्म्याचं चिंतन केलं, तर आपल्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सहज मुक्ती मिळेल. सहज झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.